जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मराठी व्याकरण याचे 100 डेज चॅलेंजची सिरीज आपली रोज 3 वाजता चालू आहे। ठीक आहे, तर आजचं आपलं 56व लेक्चर आहे। ठीक आहे, कितवं लेक्चर आहे 2 मिनिटं तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत सर्वांना गुड आफ्टरनून। आजचं कितवं लेक्चर आहे आपलं 56 नंबरचं लेक्चर आहे। महत्वाचं आहे, 55 दिवस तुम्ही आमच्या सोबत आहात, रिव्हिजन करताय, मध्ये मध्ये टॉपिक वाईज पण रिव्हिजन झाली, मिक्स रिव्हिजन झाली आणि आता टॉपिक वाईज पीवायक्यू ची रिव्हिजन तुमची होती 17 ते 21 या वर्षांमधले पीवायक्यू। ठीक आहे, महत्वाचे आहेत। पीवायक्यू वर डिपेंड असतं पुढे कसे प्रश्न निघतील ते। जे नवीन विद्यार्थी मित्र असेल त्यांना आयडिया येईल जरा की कशा पद्धतीने एक्झामला प्रश्न विचारले जात आहेत ते। ठीक आहे, सगळ्यांना गुड आफ्टरनून। एकदा आपलं हे जे काही सेशन चालू झालेलं आहे एकदा शेअर करून घ्या, त्याच्यानंतर आपण आगे बढ़णार आहोत। ठीक आहे, चला प्रश्न पहिला पाहायच्या आधी टिक्कर मराठीचा 2023 चा रिझल्ट आहे 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा। या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं खूप खूप अभिनंदन आणि यासाठी तुम्हाला आम्ही रोज रोज फोटो दाखवतोय की तुम्हालाही प्रेरणा तयार होईल, एक मोटिवेशन तयार होईल की खरंच बाबा आपलाही फोटो इथे लागू शकतो, आपणही मेरिट मध्ये येईल चांगला अभ्यास केला तर यासाठी टिक्कर मराठीशी कनेक्टेड राहा, प्रत्येक टीचरचं व्यवस्थित मार्गदर्शन घ्या। ठीक आहे, तर आजच्या सेशनचा मराठी व्याकरणाचा आपला पहिला टॉपिक वाईज पीवायक्यूचा पहिला प्रश्न घ्या। धुळे पोलीस भरती 2017 चा प्रश्न आहे आपला। सूर्य ढगामागे लपला, अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखायचा आहे। ढगामागे शब्दाला अधोरेखित केलेला आहे, कशामध्ये येईल हे आपलं क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। सूर्य ढगामागे लपला कालच झाले आपलं खूप सारे याच्यावरचे प्रश्न, बरोबर। नामाला जोडून क्रियाविशेषण आलंय त्याच्यामुळे ते काय बनलंय, शब्दयोगी अव्यय बनलंय। पर्याय दुसरा योग्य। जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। मांडवावर शब्दाला अधोरेखित केलेला आहे, हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती 2017 ला। शब्दयोगी अविकारी अव्यय की संबंधकारक सेम आहे। मांडवावर नामाला जोडून क्रियाविशेषण आलेला आहे म्हणून ते काय बनलंय आपलं शब्दयोगी अव्यय बनलंय। पर्याय पहिला योग्य। मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। काय आहे हा प्रश्न विचारला होता औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती 2017। मरावे परी कीर्ती रूपी उरावे, परी पण, परी, परंतु, बाकी हे शब्द कशामध्ये येतात, न्यूनत्व म्हणजे कमीपणा दाखवण्यासाठी येतात, म्हणून न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्ययाचा हे उदाहरण आहे। पर्याय दुसरा योग्य। ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय, म्हणजे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला नको तुम्ही लाईक केलंय की नाही ते। ठीक आहे, तर 100 डेज चॅलेंज आपण चालू केले। आजचा आपलं 56 नंबरचं सेशन आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सांगितले होते की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण नवीन नवीन आपण तुमच्यासाठी अभ्यासासाठी व्हेरिएशन आपण आणूयात म्हणून, आणि तसं तुम्ही शेअर करताय हे मला तरी वाटतंय, बरोबर की नाही। चला अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आपल्याला। शाब्बास, असेच यश पुढेही मिळव। शाब्बास शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर कशामध्ये येतं हे अहमदनगर पोलीस भरती 2017 ला हा प्रश्न विचारला होता। आश्चर्यदर्शक, हर्षदर्शक, संमतीदर्शक की प्रशंसादर्शक, कशाचा बोध होतो आता इथे तुम्हाला। शाब्बास, काय केलं रे, कौतुक केलंय ना, म्हणजे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय। पर्याय चौथा योग्य। सर्वनामांचे मुख्य प्रकार किती। सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2018 चा हा प्रश्न आहे। 5, 6, 8 की 3। सर्वनामांचे मुख्य प्रकार किती आहेत। आता एकूण सर्वनामे आणि मुख्य प्रकार फरक आहे। ठीक आहे, एकूण सर्वनामे जर विचारली तर एकूण सर्वनाम आहेत 9 आणि फक्त मुख्य प्रकार विचारले, सर्वनामांचे मुख्य प्रकार जर विचारले तर ते आहेत मात्र 6 आहेत। मग पर्याय कोणता योग्य आला, कोणते कोणते 6 मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पर्याय दुसरा योग्य। पुढे चालणे हा उत्तम व्यायाम आहे, तर चालणे या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला। हा प्रश्न विचारला होता औरंगाबाद पोलीस भरती 2017। भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, धातू साधित नाम।
चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चाल हा धातू आहे, धातूला प्रत्यय लागले आणि नामाचं काम केलेलं आहे, म्हणून हे काय झालंय आपलं धातू साधित नाम पर्याय चौथा योग्य. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती 2017. नामाचं काम करतोय, सर्वनाम आहे, क्रियापद आहे की धातू साधित नाम आहे? गाणे हे काय आहे? गाण्याची क्रिया आहे ना, आहे की नाही क्रिया गाण्याची? गाणे हे काय आहे आपलं? गाला ने प्रत्यय लागलाय, नामाचं काम करते, धातू साधित नाम पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपला जो काही टिक्कर मराठीची पहिलीच आवृत्ती आहे, टिक्कर मराठीचा ठोकळा 10,000 प्लस प्रश्न आहेत याच्यामध्ये. आता ऑफर होती 49, पण आता ऑफर आहे 199. थोडे थोडे प्राइस वाढती, मग बघू शकता तुम्ही, तुम्हाला घ्यायचा आहे कसा, कधी घ्यायचा आहे तो. 750 पानं, जवळजवळ 800 पानं आहे त्याच्यामध्ये. तेवढे पानं फक्त तुम्हाला 200 रुपयाला भेटते आता. तर प्रत्येकाने मला तरी वाटतं एकदा हा संच घ्या. टॉपिक वाईज प्रश्न सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये, महत्वाचं आहे अभ्यासासाठी. शिपाई, चालक, कारागृह, SRPF, बँड्समन या सगळ्या एक्झाम साठी महत्वाचं आहे. घेऊन टाका, जास्त प्राइस नाही अजिबात. इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रिया विशेषणे अव्यय आहेत? हा प्रश्न विचारला होता दौंड SRPF गट क्रमांक 7 पोलीस भरती 2018चा प्रश्न आहे. स्थानिक, साधित, सिद्ध आणि प्रकारदर्शक. कुठे, इथे, कुठे, आज, कुठे, पुढे, कुठे, मागे स्थलवाचक आहेत, पण ही मूळची क्रिया विशेषण आहेत, म्हणून हे झाले आपल्या सिद्ध मध्ये. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय पर्याय तिसरा योग्य. धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते? कालच्याच मला वाटतं लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू काय बनतं. हा प्रश्न विचारला होता चंद्रपूर पोलीस भरती 2017ला. शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद, अधिकरण आणि यापैकी नाही. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू आपलं बनतं संयुक्त क्रियापद पर्याय दुसरा योग्य. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? हा प्रश्न विचारला होता हिंगोली पोलीस भरती 2017ला. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिक या विशेषणाला पणा प्रत्यय लागून काय बनलेला आहे? भाववाचक नाम बनलेला आहे पर्याय तिसरा योग्य. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती 2018ला. शूर, शिपाई, देश, आम्ही. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. विशेषण कसे शिपाई? शिपाई हे झालं नाम, कसे शिपाई? शूर शिपाई. मग नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे शूर शब्दाने कशाचं काम केलेलं आहे? विशेषणाचं काम केलं. आणि हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय खूप जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टार्गेट बॅच तुमच्यासाठी आहे आपल्याकडे. टार्गेट 1 बॅच पाहिली तर 999 ला आहे, त्याच्यामध्ये फक्त 3च फीचर भेटतील. आणि टार्गेट 2 बॅच आहे 2500 ला, ज्याच्यामध्ये एवढे सारे फीचर्स आहेत तुमच्यासाठी. तर कोणतं परवडतंय बघायचंय, ज्याची जास्त रिव्हिजन झाले त्याच्यासाठी ही बॅच आहे 999 वाली. आणि ज्याला काहीच माहिती नाही, बेसिक अजिबात क्लिअर नाही, त्यांच्यासाठी आहे ही बॅच. तर एकदा काही ऑफर आहे का चेक करा ऑफिस नंबरवर कॉल करून आणि एकदा घेऊन टाका, कारण पूर्ण बेसिक तुमचं सगळ्या विषयांचं क्लिअर होईल 2500 मध्ये. पुस्तकं तुम्ही पाहू शकता कोणती कोणती पुस्तकं तुम्हाला फ्री भेटणार आहेत. तर ई बुक भेटणार आहेत मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान. ही 5 पुस्तकं सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक आणि सामासिक अगदी फ्री ई बुक PDF स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. टार्गेट 2 2500 ची बॅच लावली तर ज्यांना फायदा घ्यायचा आहे ते घेऊ शकतात, कारण
याच्यासारखी चांगली बॅच मी कुठंच नाही पाहिली अजून, खरं सांगते. फीचर्स वगैरे तुम्ही पाहताय. आतापर्यंत 9 बॅचेस मित्रांनो आपल्या झालेल्या आहेत. ही 10वी बॅच आहे. सक्सेसफुल सगळ्या बॅच झाल्यात. रिझल्टही तुम्ही पाहिलाय. आणि मुलांना तुम्ही विचारू शकता, आम्ही युट्यूबला कसं शिकवतो ते तर तुम्हाला दिसतच आहे. म्हणजे पेड बॅचवर कसं शिकवत असेल हे पण तुम्हाला याच्यावरून अंदाज लागतच असेल. तर एकदा विचार करा. चला पुढचा प्रश्न. शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे? नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2017चा हा प्रश्न आहे. कौतुक केल्याचा बोध होतोय. प्रशंसा दर्शक काय आहे? शाब्बास. केवल प्रयोगी अव्यय आहे. पर्याय तिसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडते एकदा सेशन लाईक करून घ्या. खूप महत्वाचे प्रश्न चालू आहेत. 4 वर्षाचे PYQ आहेत. कुठेही तुम्हाला असं एकत्र 4 वर्ष भेटणार नाही. ते पण टॉपिक वाईज PYQ. सगळीकडे मिक्स असतात की नाही? आपल्याकडे टॉपिक वाईज आहेत. ठीक आहे. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला म्हणून शब्दाला अधोरेखित केलेला आहे. हा प्रश्न विचारला होता हिंगोली पोलीस भरती 2017ला. परिणाम बोधक, स्वरूप बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. नोकरी मिळावी हा काय आहे रे? त्याचा वाविव्य प्रत्यय म्हणजे हेतू आहे आणि हेतू म्हणजे उद्देश आहे. म्हणजे उद्देश बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे हा. पर्याय तिसरा योग्य. सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजतंय. जाऊयात पुढे. मराठीत मूळ सर्वनामे किती? आता प्रकार नाही विचारलेत, मग असे प्रकार बघितले आपण. हे तर फक्त सर्वनामे विचारली आहेत. किती आहेत मूळ सर्वनामे हा प्रश्न विचारला होता पुणे SRPF गट क्रमांक 2 पोलीस भरती 2016चा. 10, 9, 5 आणि 15. तर एकूण सर्वनामे विचारली तर किती आहेत? 9 आहेत. पर्याय दुसरा योग्य. सर्वनामाचे प्रकार विचारले तर 6 आहे. ठीक आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2018चा हा प्रश्न आहे. सौंदर्य गुणविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोगी अव्यय आणि सर्वनाम. तर सुंदर पासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य? आपला पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? हा प्रश्न विचारला होता सिंधुदुर्ग पोलीस भरती 2018ला. आम्ही, मी, आपण यापैकी नाही. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आत्मचावक नाहीये. ठीक आहे. मिस्टेक झाली. आत्मवाचक आहे. आत्मवाचक मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला? तर एकाच वाक्यामध्ये 2-2 सर्वनाम आलेली असतात आणि दोघांनीही स्वतःबद्दल माहिती सांगितलेली असते. बरोबर. मग कोणता पर्याय येईल योग्य इथे? आम्ही, मी, आपण, स्वतः. तर आपण, स्वतः, नीज हे 3 शब्द आत्मवाचक सर्वनामामध्ये येतात. म्हणून पर्याय तिसरा आपला योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी फेब्रुवारी 2024 चालू घडामोडीचं पुस्तक आपलं रेडी झालेलं आहे या महिन्याचं. याची किंमत आहे फक्त 20 रुपये. ज्यांना घ्यायचंय त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. येता का आपण शिकारीला हे वाक्य दिले तर फक्त सर्वनाम ओळखायचे कोणतं आहे? धुळे पोलीस भरती 2017चा प्रश्न आहे. सर्वनामे मला वाटलं 1, 2, 3, 4 असं विचारायला येईल, पण पर्यायामध्ये दिसते की एकच ओळखायचे. एकदम सोपं आहे. शिकारीला का, आपण आणि येता. येता का आपण शिकारीला? तर आपण सर्वनाम आहे. ठीक आहे. काय आहे रे? आपण म्हणजे समोरच्याला विचारतोय ना आपण, म्हणजे द्वितीय पुरुषवाचक झालं ते आपलं. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय तिसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, नवीन जॉईन झालेले आहे, सेशन लाईक करून घ्यायचंय. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. जालना पोलीस भरती 2017चा हा प्रश्न आहे. एकदम बेसिक प्रश्न विचारलेले आहे, तुम्ही पाहू शकताय. जिथं 1-2 जिल्ह्यामध्ये फक्त अवघड पेपर निघतो तिथेच फक्त थोडेसे मीडियम लेवलचे प्रश्न असतात, एकदम हार्ड पण नसतात. ठीक आहे. खालून बाण गेला वर. बाण खालून वर गेला. फायनल क्रिया कोणती आहे रे? जाण्याची क्रिया आहे. कुठं गेला? तर वर गेला. त्यामुळे वर हे काय झालं आपलं रे? वर हे क्रियाविशेषण अव्यय झालं. पर्याय चौथा योग्य. हा, ही, हे सर्वनामाचे प्रकार सांगा. हा प्रश्न विचारला होता वर्धा पोलीस भरती 2017ला. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. हा, ही, हे, ह्या कशामध्ये येईल? हा, ही, हे, ह्या. काल झालेलं आपलं हे
हा ही हे ह्या तो ती ते त्या जवळची वस्तू दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो म्हणून दाखवणे म्हणजे दर्शक. दर्शक सर्वनाम. पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी सकर्मक क्रियापद ओळखा. बुलढाणा पोलीस भरती 2017चा हा प्रश्न आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यात कर्म आलेलं आहे असं वाक्य आपल्याला ओळखायचंय. मी पेरू खातो. खाणारा कोण? मी झाला कर्ता. खाल्ला तो काय? पेरू. प्रश्न नीट विचारायचा आहे कर्ता कर्म ओळखताना. प्रश्न नीट उच्चारला, उत्तर आलं. खाल्ला तो काय? पेरू. पेरू झालं कर्म. बाळ हसते. हसणारे कोण? बाळ. बाळ झालं कर्ता. कर्म दिसतंय का? नाही. रमेश जात आहे. जाण्याची क्रिया आहे. जात आहे हे पूर्ण क्रियापद झालं. जाणारा कोण? रमेश. रमेश झाला कर्ता. कर्म नाहीये वाक्यात. त्याला खवखवते. खवखवणारा कोण आहे? त्याच्यावर क्रिया ती घडतीये पण कर्ता नाहीये तो आणि कर्म पण नाहीये. ठीक आहे. आता खवखवते हे आपलं भाव कर्तुक अकर्तुक मध्ये जातं. ओके. मग पर्याय कोणता योग्य आला? ज्या वाक्यात कर्म आले त्या वाक्याला सकर्मक क्रियापद म्हणायचं. म्हणजे पर्याय कोणता योग्य आला आपला? पर्याय पहिला योग्य. समजले प्रत्येकाला व्यवस्थित? काही समजत असेल नसेल मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे. अजून प्रश्न आहेत पुढे. प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठी फक्त युट्यूबलाच फेमस नाहीये तर टिक्कर मराठी इंस्टाग्रामवर पण फेमस आहे. क्विज साठी टिक्कर मराठी फेसबुकला पण फेमस आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन करून घ्यायचे आणि रोजच्या रोज सराव इकडे सुद्धा करायचा आहे तुम्ही अभ्यास. चलो. सुधीर हुशार मुलगा आहे या वाक्यात विशेषण कोणतं आहे? हा प्रश्न विचारला होता उस्मानाबाद पोलीस भरती 2018ला. सुधीर मुलगा आहे हुशार. सुधीर हुशार मुलगा आहे. विशेषण कोणतं आहे बरं? नामाबद्दल विशेष माहिती. मुलगा हे नाम. कसा मुलगा आहे? हुशार मुलगा आहे. त्यामुळे हुशार हे काय झालं? हुशार हे विशेषण झालं. पर्याय चौथा योग्य. पुढे, काही पक्षीच उडू शकतात हे वाक्य दिले तर या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. हा प्रश्न विचारला होता नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2017ला. संख्यात्मक विशेषण, कालवाचक विशेषण, अनिश्चित संख्यावाचक विशेषण आणि सर्वनामिक विशेषण. काही पक्षीच उडू शकतात. आता पक्षी नाम आहे तर किती पक्षी? काही पक्षी. हे काही हे झालं विशेषण पण काय आहे त्याच्यामध्ये? कशाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे बरं याच्यामध्ये? काही म्हणजे संख्या आहे पण किती आहे कळत नाहीये म्हणून अनिश्चित संख्या विशेषण आहे हे आपलं. सर्वनाम या टॉपिक मध्ये आपण हे डिटेल मध्ये शिकतोय आपल्या. पर्याय तिसरा योग्य. वाहने सावकाश चालवा. सावकाश शब्दाला अधोरेखित केलेला आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. हा प्रश्न विचारला होता पुणे शहर पोलीस भरती 2017. विशेषण उभयान्वयव्यय, सामान्य नाम आणि क्रिया विशेषण. वाहने सावकाश चालवा. चालवण्याची क्रिया आहे. कशी चालवा? सावकाश चालवा. क्रियेबद्दल विशेष माहिती म्हणजे हे आहे आपलं क्रिया विशेषण. पर्याय चौथा योग्य. तर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी 100 डेज चॅलेंज आपलं युट्यूबला जे चालू आहे तिथे कोणते विषय कोणता टीचर शिकवत आहे तर हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. सगळ्यात पहिलं शुभांगी मॅडम आहेत म्हणजे मी स्वतः मराठी व्याकरण हा विषय तुमचा घेते 100 डेज चॅलेंज मध्ये. मधुरा मॅडम बुद्धिमत्ता हा विषय शिकवतात. कुणाल सर सामान्य ज्ञान घेतात. उमेश सर अंकगणित शिकवतात आणि नीता मॅडम सामान्य विज्ञान हा विषय तुमचा क्लिअर करतात 100 डेज चॅलेंज. त्यामुळे सगळे लेक्चर रोजच्या रोज होत आहेत लाईव्ह. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित सगळे लेक्चर अटेंड करायचे आहेत. येऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? म्हणजे 3 पर्यायांमध्ये नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात सांगितली. एक फक्त वेगळा आहे तर तो कोणता? थोडी मुले, पाचपट रुपये, कोणता गाव, 6वे पुस्तक. 6 संख्या आहे. पाचपट म्हणजे आवृत्ती आहे संख्या. थोडी मुलं म्हणजे संख्याच आहे पण अनिश्चित आहे. कोणता गाव प्रश्नार्थक आहे. कोण? पर्याय तिसरा योग्य. खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? संयुक्त क्रियापद म्हणजेच काय रे? धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू बनतं आपलं संयुक्त क्रियापद. मग पर्याय कोणता योग्य असेल याच्यामध्ये? खाऊन जा, खाऊन ये, खाऊन टाक आणि खातो. तर खातो हे इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल आहे त्याच्यामुळे संयुक्त येणार नाही. धातू साधित प्लस सहाय्य कुठे तयार होतं बघा बरं. धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू आपलं बनतं
संयुक्त क्रियापद. कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? खाऊन जा, खाण्याची क्रिया, जाण्याची क्रिया. ठीक आहे, तर कोणता आहे संयुक्त क्रियापद? खाऊन काय येईल? खाऊन जा, खाऊन. बरं चला, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं प्रत्येकाने. ठीक आहे, प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचंय संयुक्त क्रियापद कोणतं असेल ते. ठीक आहे, तर लास्ट क्वेश्चन होता आपला, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने द्यायचं. एकदम सोपं आहे. तिथे एक ट्रिक आहे आपली की दोघं वेगवेगळ्या क्रिया असतील तर ते संयुक्त क्रियापद कधीच नसतं, तर दोन्ही शब्दांमधून एकच क्रियाचा बोध झाला पाहिजे. चलो, तर हे होते आजचे आपले प्रश्न. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करून ठेवा. टेलिग्राम चॅनल प्रत्येकाकडे असेल. व्यवस्थित अभ्यास करा. भेटूयात उद्या पुन्हा. थांबूया इथेच. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करते जेणेकरून तुम्हाला अभ्यासायला भेटून जाईल. चलो, जय हिंद सर्वांना. बाय बाय.